म्हातारपण काय खरं नाही रे बाबा. आई काय झालं? कसं का पडली? काय झालं तुला? मी काय आता लय दिवस जगत नाही असं मला वाटत नाही. आपलं काय बोलायला? जे राहण्याची कागदपत्र सगळी गोळा कर. मला काय आता जास्त जगू असं वाटत नाही. रान बिन काय मला जमीन बिमीन काय नको. चल पहिला दवाखान्यात जाऊया. मी काय वर घेऊन जायचे काय जमीन मी? पिकलं पान कधी घरी पडेल सांगता येत नाही. कुणाची बुद्धी कशी आहे ती बी सांगता येत नाही. तो काय मला काय जमीन महत्वाची नाही, फक्त तू महत्वाची आहे. चल आई पहिला दवाखान्याला जाऊन येऊया. चल पहिला ते घराकडे जाऊया आणि तिथं डॉक्टरांना घेऊन येतो. चल. काय ग मावशे, उड्डीच्या नावावर कळतात काय सगळं जमीन? मी काय चुकीचं केले? माझ्याच पोरग्याच्या नावावर केलंय मग. मी काय आज आहे आणि उद्या नाही. अगं मावशी, तू त्याची आता जमीन नावावर केली तर तुला पुढे जाऊन तू बघेल कशावर. जगासारखं पोरग नाही माझं. माझं पोरग मयाळ आहे बाबा. तसं करणार नाही माझं पोरग. माझ्या पोरग्यावर माझा लय विश्वास आहे. मावशे, गटपटाचं तर कसं झालं माहिती आहे काय? त्याच्या मुलग्याच्या नावावर जमीन केलं तर आता खायला तर अन्न नाही. आईचं कान भरत असणार हा विनया. तर बघू आईचं माझ्यावर किती विश्वास आहे. मी पण जरा नाटकी करतो तिच्यासमोर. हा गणपती त्यानं पोराच्या नावावर केला. तो आता दिसदोडीला लागला. आता नाही मी करत त्याच्या नावावर. तू मग आता मरूस तर माझ्याच नावावर राहणार. मी काय तर अगं आई, डॉक्टरकडे जाऊन आलो. डॉक्टर म्हटले थोड्या वेळात येतो. आणि तसंच मला तलाठी भेटला. तलाठीचं कसं काय करायचं? तलाट्याच वय बघू नंतर. मला आता बरं वाटायला आले. आईचा माझ्यावर लय विश्वास आता.